सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंतानंता, रघुनायका मागणे हेची आता, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे। जय जय रघुवीर समर्थ। इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार। आज श्री समर्थांबद्दल थोडं वेगळं जाणून घेऊ। समर्थांचं वेगळेपण काय आहे? समर्थ इथे तुलना करत नाहीये, पण समर्थांचं वेगळेपण आपल्या दृष्टीस काय पडतं ते तेवढं फक्त दाखवून देते, जाणीव करून देते। तो एक छोटासा प्रयत्न करते। वेदव्यासांनी इतकं विपुल लेखन केलं आहे, पण कुठेही समर्थांसारखं राजनीती, अर्थनीती किंवा लोकजागरण केलं आहे का? त्याच्यानंतर शंकराचार्यांचा उल्लेख करते की शंकराचार्यांना अशा प्रकारानं जनजागृती करावी लागली का? नारद मुनींनी इतका प्रचार आणि प्रसार केला आहे, पण नारद मुनींनी अशा प्रकाराने अगदी तळागाळातल्या लोकांना मदत केली आहे का? त्याच्यानंतर चाणक्यांनी राजनीती आणि अर्थशास्त्र लिहिलं, पण चाणक्यांनी आध्यात्मिक प्रगतीबद्दल काही संदेश दिले आहेत का? विवेकानंदांनी राजधर्माचा विचार प्रतिपादन केला, त्यांना अशा प्रकारानं सामान्य जनापर्यंत पोचवून देश पारतंत्र्यात आहे आणि तुम्ही आता कुठल्या पद्धतीनं खटासी असावे खटनट आणि उद्धटासी असावे उद्धट, ही जी समर्थांचं तत्वज्ञान आहे, या गोष्टी जमल्यात का? परमहंसांचं उदाहरण घ्या, समर्थांचं उदाहरण घ्या, तुकडोजी महाराजांचं उदाहरण घ्या की गाडगे महाराजांचं उदाहरण घ्या। इथे समर्थांचं वेगळेपण आपल्याला असं दिसतंय की समर्थांनी सगळ्या पैलूंचा अभ्यास केलाय, सगळा विचार ठेवला आहे। कारण समर्थांनी 12 वर्ष तपश्चर्या केली आणि 12 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर 12 वर्ष देशाटन केलं, आणि या देशाटन करताना त्यांना अनेक गोष्टी समजल्या, अनेक गोष्टी त्यांनी जाणून घेतल्या की लोकांपर्यंत पोचायचं असेल तर कसं पोचायचं, आणि हे पारतंत्र्याचं जे जोखड आहे ते कसं झुगारून द्यायचंय, आणि त्यासाठी मला काय करायचंय, त्यासाठी मला केवळ गौतम बुद्धांच्या ध्यान मार्गाचा प्रचार आणि प्रसार नाही, तर लोकांमध्ये आधी एक तत्व जागृत करायचंय, आणि ते कुठलं? तर स्वदेश, स्वधर्म आणि स्वदेव। आता हा जो मूलमंत्र समर्थांनी दिला आहे, हा आपल्याला कळतच नाही। हा नेमका काय आहे? बिटवीन द लाईन्स समर्थ काय सांगतात आहे? स्वधर्म म्हणजे काय? आपण स्वधर्म धर्म म्हणजे केवळ आरत्या करणं आणि वटसावित्री आहे तर वडाला फेरे मारणं किंवा पूजापाती करणं, नवस बोलणं आणि नारळ वाढवणं, एवढाच धर्म आहे का हो? समर्थांनी याच्यावर कडाडून हल्ला केलाय। समर्थ म्हणतात स्वधर्मामध्ये त्यांनी ह्युमन रिलेशन्स सांगितले, ह्युमन रिलेशन्स जे मॅनेजमेंट आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवलंय, मानवी संबंधांचं व्यवस्थापन, अगदी शुद्ध मराठीत सांगायचं तर। समर्थ म्हणतात इथे स्वधर्म म्हणजे काय? तर आधी स्वतःचं कुटुंब, स्वतःला जपा, स्वतःची काळजी घ्या, स्वतःचं कुटुंब जपा। तुम्ही जर स्वतःचं कुटुंब जपलं तर तुम्ही इतरांना मदत करणार ना। तर स्वधर्म म्हणजे स्वतःचं कुटुंब, स्वतःची संस्था, मग इथे तुम्ही जिथे राहतात ते मानवी संबंध तुम्ही किती जपतात, हा समर्थ आपल्याला प्रश्न विचारतात आहे।
आधी मानवी संबंधांना जपा, त्यांची काळजी घ्या, आपल्या कुटुंबाची घडी नीट ठेवा, तेव्हा तुम्ही जगाशी लढू शकता. तर तो स्वधर्म. याच्यानंतर परस्त्री आणि परद्रव्य याला त्याज्य करा असंही समर्थ सांगतात. या गोष्टींवर तुम्ही संयम मिळवा, हे आपल्या इथल्या मंडळींना ते शिकवतात आहेत. त्याच्यानंतर दुसरा जो नियम दिलाय त्यांनी स्वदेश. स्वदेश म्हणजे काय? आपण आईच्या पोटात जेव्हा गर्भावस्थेत असतो तेव्हा आपल्याला या राग, द्वेष, मत्सर या गोष्टींपासून आपण नामनिराळे असतो. आपल्याला ह्या गोष्टी स्पर्शही करत नाही. कोहम कोहम, सोहम सोहम. तर या अवस्थेतून जेव्हा आपण जन्म घेतो, मी कोण आहे, मी कोण आहे, आणि मग नंतर या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लागतात ना, राग, द्वेष, मद, मत्सर, लोभ, या सगळ्या गोष्टी. की आईने लक्ष नाही दिलं तर त्या लहान लेकरालाही राग येतो, मग ते दूध प्यायलाही तयार नसतं, असं असं करतं, आपला निषेध ते कुठेतरी नोंदवत असतं, आणि मग टॅहा टॅहा रडतं. कोणीतरी त्याला म्हणतं, हा काहीतरी टीका टिप्पणी करतं, तर त्याचं त्याला ते कळत असतं. ते अतिशय बुद्धिमान असतं, त्याची किती वाढ असते बुद्धीची. तर मास्टर्स मुद्दा हा आहे की हे जे राग, लोभ, द्वेष, मद, मत्सर आहे, हे आपल्यात यायला लागतं. तर इथे सांगितलंय की तुम्ही हे आधी काढा. ते तुम्ही काढल्याशिवाय, तुम्ही स्वच्छ केल्याशिवाय इथे परमेश्वर कसा वसेल हो? तर हा जो मुद्दा आहे स्वदेश, हा अतिशय महत्वाचा आहे. कारण याच्याशिवाय आपल्याला आपल्या माणूसपणाची जाणीवच होणार नाही. आणि समर्थांनी सांगितलेलं आहे की हे मानसशास्त्र आहे. आपल्याला जर माणूसपणाची आपल्यातल्या जाणीव करायची असेल तर हे जे राग, लोभ, मद, मत्सर आहे, हे आधी फेकायला हवे. आणि नंतर समर्थ सांगतात स्वदेव. स्वदेव म्हणजे काय? तर किती सुंदर समर्थांनी सांगितलंय की स्वतःची चैतन्य शक्ती आपण जी विसरलो आहोत, आपल्यात चैतन्य शक्ती आहे, आपल्यात हा जो आत्मा आहे, हा परमात्मा, परमेश्वर जो आहे, हा इथे निद्रावस्थेत आहे, याला जागवा, याला उठवा. मी कोणी आहे, मला कशासाठी जगायचंय, हा विचार करा आणि प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करा, असं समर्थ सांगतात. हे बिटवीन द लाईन्स मी आपल्याला सांगते की समर्थांना काय म्हणायचंय की ही जी माझी चेतना आहे, ही जगवा. मला काय करायचंय, माझी ओळख मला पटवून द्यायची, त्याच्यासाठी मला काम करायला पाहिजे, आणि त्याच्यासाठी काय हवं, तो प्लॅन, तो आराखडा मला तयार करायचंय, असं समर्थ आपल्याला बिटवीन द लाईन्स सांगतात आहे मास्टर्स. कारण आपण स्वतःलाच विसरलेलो आहोत. इथे समर्थ हेही सांगतात की जेव्हा स्वतःची ओळख होईल, म्हणजे स्वदेव समजेल, तेव्हा स्वदेश आणि स्वधर्म समजेल ना. स्वदेश म्हणजे मी स्वतंत्र होईल या पारतंत्र्यातून. कुठल्या पारतंत्र्यातून? तर हा राग, लोभ, मत्सर जो आहे, या पारतंत्र्याचं जोखड मी झुगारून देईल, आणि तेव्हा माझा धर्म मला टिकवता येईल. म्हणजे हे स्वतःच्या शरीराबद्दलही सांगतात आणि हे समर्थ देशाबद्दलही सांगतात आहे. अशा दोन्ही बाजूंनी समर्थ बिटवीन द लाईन्स आपल्याला हा अर्थ पोहोचवतात आहे. समर्थांनी जनजागृती केली तेव्हा लोक निरक्षर होते हो, लोकांना समजत नव्हतं. अनेक प्रथा, रूढींनी, सतीची प्रथा, या कितीतरी प्रथा होत्या, आणि त्याच्यातून समर्थांनी कसं, आणि सगळ्यात महत्व समर्थांनी स्त्रियांना दिलेलं आहे. इतकं एकाही संतांनी, तो भावाचा एपिसोड मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते, माझ्या युट्यूब चॅनलला मी टाकलेलं आहे. स्त्रियांना कसं महत्व दिलंय समर्थांनी ते. तर आधी श्रवणाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली. समर्थ म्हणत एक बिटवीन द लाईन्स आणखीन सांगते की समर्थ देणाऱ्याला महत्व देतात. तुम्ही द्यायला शिका. तुम्ही जितकं द्याल तितकं युनिव्हर्स तुम्हाला देतं. एक साधी गोष्ट सांगते मास्टर की कसं, आता देणारा आलाय हा शब्द आलाय म्हणून याच्यावरून सांगते की आई माझी प्रत्येक ठिकाणी फिरून फिरून पुस्तकं खरेदी करते. नागपुरात तर तिने 2-3 तास एक गझल, तिला हे हवा होता, संग्रह हवा होता की जो मला पाठवायचा होता. तर तो तिने अगदी 2 तास तिने घालवला. बर्डीवर ती फिरत होती की नाही, हा मला गझल संग्रह हवाय, याच्यात शेर आहेत की जे ऋताला मदत करतील. तर ती तिथेही फिरत होती, आणि तिला जो कोणी पुस्तक देतो ते ती बघते की हे पुस्तक मी तिला कसं पोहोचवू शकते. ते एक बँकेचे मॅनेजर होते, त्यांनी आई तिथे गेली बँकेत, तेव्हा ते म्हणाले की हे पुस्तक ना माझ्याकडे असंच पडलं होतं, तर तुम्ही हे पुस्तक घेऊन जा, तुम्हाला कामी येईल, तुम्ही मंडळी समर्थ भक्त आहात. तर तिने मोठ्या आदराने, प्रेमाने, निष्ठेने त्या पुस्तकाला असं नमस्कार केला आणि ते पुस्तक स्वतःच्या जवळ ठेवलं. आणि
दिल्यावर ते म्हणाले की हो हे पुस्तक ना 16 रुपयांचं आहे, तेवढे मात्र मला देऊन जा. तर तिने पटकन 16 रुपये काढून दिले. आणि जेव्हा मला भेटली तेव्हा तिने हे मला दिलं की बाई ग, हे तुझ्या कामी येईल, ठेव तुझ्याजवळ. कालचीच गोष्ट सांगते मास्टर्स, की एका मॅनेजरनी आईकडून 16 रुपये घेतले. त्यावेळेला त्याची किंमत 16 रुपये होती, ते त्यांनी बरोबर तिच्याकडून काढले. पुस्तकाच्या किमतीबद्दल महत्व नाहीये. आपण उदाहरण देते की एक आपल्याच घराजवळ एक रद्दीवाला आहे. मी नेहमीच तिथून जात असते आणि कसं ना, माझे डोळे सारखे पुस्तकांचा शोध घेत असतात. तर त्याच्या दुकानासमोर उभी राहिली आणि म्हटलं, भैया ये क्या ऊपर रखा है? तर तिथे रामचरित मानस, रामायण, भगवद्गीता आणि दत्तप्रभूंचं दत्तप्रबोध हे असे महाग्रंथ होते, महाकाव्य होते. तर तो मला म्हणाला कि ये है दीदी, देखो ना, अगर आपको लगता है तो आप लेके जाओ, मुझे तो रद्दी में मिला है. तर मी त्यांना म्हटलं की मला हे सगळेच ग्रंथ खूप आवडले, मी तुम्हाला दाखवू शकते. अगदी इतके सुंदर आहेत की त्याच्यात एवढंसं सुद्धा पान फाटलेलं ना, की थोडंसं काळं झालं होतं, ते मी पुसून टाकलं. रामायण, आपलं रामचरित मानस. तर ही जी ग्रंथ मला मिळाली, मला खूप आनंद झाला. म्हटलं भैया हमें चाहिए. पैसे काढायचे म्हणून हे काढायला लागली, पर्स काढली. तर तो म्हणाले, रहने दो दीदी, इसके पैसे नहीं, ये दाम नहीं होता इसका, पैसे नहीं देना हमको. मी त्याच्याकडे बघतच राहिली की एक रद्दीवाला, जो बिचारा इतक्या घरांमध्ये जाऊन रद्दी आणतो आणि मी त्याला पैसे काढून द्यायला जाते, तर तो मला म्हणतोय कि इसका दाम नहीं होता दीदी, आप अपने पास रखो, आप पढ़ती हो, दिन रात पढ़ती हो, मैंने आपको देखा है, आप इसका सही उपयोग करोगी. नमस्कार केला त्या माणसाला. तो माझ्यासाठी रद्दीवाला नव्हता मास्टर्स, तो समर्थांनी पाठवलेला एक दूत होता, तो एंजल होता, तो एक परमात्मा परमेश्वर होता माझ्यासाठी, की ज्याने मला इतकं भरभरून दिलं. मी काय देणार? कुठं ते मॅनेजर आणि कुठे हे दादा जे रद्दीचा व्यवसाय करतात. देणारा व्हा, देणारा व्हा, असं समर्थ इथे आपल्याला बिटवीन द लाईन्स, म्हणजे गोष्टी गोष्टीतून ते आपल्याला शिकवतात. मग कुठल्याही व्यक्तीला कमी समजता कामा नाही ग. तुझे जरी ते ते व्यवसाय करणारे असले तरी त्यांनी तुला किती भरभरून दिलं. युनिव्हर्स आपल्याला देतो कोणाच्या ना कोणाच्या माध्यमातून. तुम्ही पण मला सांगाल की आम्हाला युनिव्हर्स देतो. जेव्हापासून मी असं हृदयापासून प्रेम करायला शिकले ना, तेव्हापासून युनिव्हर्स मला देतो. लोक तुम्हाला अप्रिशिएट करतील. तुम्ही ज्या ज्या ठिकाणी जाता ना, त्या ठिकाणी भले पाणीपुरी खायला जातो, पाणीपुरीवाला बाकीच्यांशी वेगळं वागेल आणि तुमच्याशी वेगळं वागेल. तुम्ही म्हणाल, हा माझ्याशी का वेगळं वागला? अनुभव तुम्ही घेत आहात. मी फक्त समर्थांचं तत्वज्ञान आपल्यापर्यंत माझ्या शब्दामध्ये, मी लहानशी मुलगी आहे हो, माझे बोबडे बोल तुम्ही गोड करून घेता, एवढंच. ते इथे समर्थांनी वैशिष्ट्य सांगितलं आहे की देवदेव करून होणार नाही. नुसते जपाची माळ ओढत बसायचं दिवस रात्र आणि माझी साधना असं नाही. तुम्हाला समाजापर्यंत पोचावंच लागेल. समाजाच्या काय अडचणी आहेत त्याच्यासाठी तुमची तळमळ ती हवी, त्यांना जाणून घेणं, त्यांना मदत करणं. ते इथे समर्थांनी जो विचार दिलाय, मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण, सर्व विषयी. समर्थांनी किती सुंदर सांगितलंय. मुख्य काय आहे? हरिकथा. हरिकथा म्हणजे काय? स्वतःच्या अंतरंगातल्या हरीला समजावून घेणं म्हणजे हरिकथा. त्याला ओळखा असं समर्थांनी सांगितलंय. आणि दुसरे ते राजकारण. राजकारण म्हणजे हे राजकारण नाही हो आपल्या महाराष्ट्रातलं किंवा दिल्ली मध्ये काय राजकारण आहे ते राजकारण समर्थांचं नाही. राजकारण हा शब्द समर्थांचा आहे मास्टर्स. आपण हा जो राजकारण शब्द सगळ्यांनी घेतलाय ना, समर्थांचा शब्द आहे. समर्थांचे खूप शब्द घेतलेत. विद्यापीठ समर्थांचा शब्द आहे. तर समर्थ काय म्हणतात आहे की राजकारण म्हणजे काय? प्रत्येकाला राजा करण्याचं कारण म्हणजे राजकारण. किती सुंदर अर्थ आहे. नतमस्तक समर्थांच्या पावलांवर, प्रत्येक शब्दासाठी. काय समर्थांनी सुंदर सांगितलंय. राजकारण म्हणजे प्रत्येकाला राजा करण्याचं कारण, म्हणजे तुमच्यातला राजा जगवण्याचं, जागण्याचं कारण म्हणजे ते राजकारण. आणि याच्यासाठी काय करायचंय? तर अंतरीच्या बंधनातून मुक्त व्हायचंय. अंतरीचे बंधन काय आहे?
आपण स्वतःला परावलंबी समजतो की माझा नवरा मिळवतो, मी नाही मिळवत, मी परावलंबी आहे. अरे कशाला घाणेरडे ते शब्द आपल्या स्वतःसाठी चिकटवून घ्यायचे की मी परावलंबी आहे, मी त्याच्यावर अवलंबून आहे, तो जसं वागतो तसं मला वागावं लागतं, माझ्या काही हातातच नाही. असं का मी नकारात्मक नकारात्मक बोलते? रथाला दोन चाक आहे, ते पहिलं चाक जेवढं महत्वाचं आहे तेवढंच दुसरं चाक महत्वाचं आहे, हे मी का समजत नाही? आणि अगदी भय, मला याची भीती वाटते, मला त्याची भीती वाटते, मला बोलायची भीती वाटते. का भीती आहे? माझे तितके गट्स आहेत की मी वाटेल मला जी मनाला हवंय, जो मला संवाद साधायचा तो मी साधू शकते. ते बळ, ती शक्ती माझ्यात आहे, ती मला माझ्या गुरूंनी दिली आहे. हा भाव जर माझ्यात असेल तर मला कशाची भीती? त्याच्यानंतर न्यूनगंड, आपण कमी आहोत, माझ्याजवळ तेवढे पैसे नाही. का मी नाही नाहीची भाषा बोलते? माझ्याजवळ सगळं काही आहे, मी देणारी आहे. अरे साक्षात परमेश्वर माझा बाप आहे, तर मला काय कमी आहे? हा जर विचार ठेवला तर न्यूनगंड कशाला निर्माण होईल? मला कशाला कोणी वाईट वागवेल? तर अंतरी प्रेम, हे समर्थ सांगतात आहे की तुमच्या अंतरात प्रेम ठेवा, संयम ठेवा. संयमाला खूप महत्व समर्थाने दिले. ऐक्य भाव ठेवा, सगळं काही एक आहे ही भावना ठेवा. आणि त्याच्यासाठी तुम्ही स्वतःवर प्रेम करा. हे जे जोखड आहेत ते सगळे फेकून द्या, असं समर्थ या अर्थाने समर्थ आपल्याला सावध करतात आहे. आणि समर्थांनी सावध, हा तर शब्द समर्थांचा परवलीच आहे की प्रत्येक वेळेला तुम्ही सावध राहा, सावध राहा. कसे लोक गळा कापतील आणि कसे फसवतील, कुठल्या क्षणी फसवतील हे माहिती नसतं. प्रत्येक वेळेला जर आपण सावध असेल, आपण सही कशावर करतो आहोत? तो पेपर वाचल्याशिवाय कुठल्याच सही करू नका, आंधळेपणाने सही करू नका. कोण कोणाची कशी इस्टेट गळ्यात घालेल काही नेम नसतो, कोण कसं फसवेल. सगळ्यांवर प्रेम करा, पण सावध रहा, असं समर्थ बिटवीन द लाईन्स आपल्याला सांगतात आहे. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येकापासून अवेअरनेस, अवेअरनेस, अवेअरनेस. आता इथे समर्थ किती सुंदर म्हणतात आहे की अंतर्मुख रहा, सावध रहा, अंतर्मुख रहा, गुणदोषांचे परीक्षण करा. सावध रहा म्हणजे काय? स्ट्रेंथ माझी काय आहे, माझे विकनेस काय आहे, याचा आपण अनालिसिस करतोच ना. थ्रेट्स काय आहे, अपॉर्च्युनिटीज काय आहे, हे मार्केटिंग मॅनेजमेंटमध्ये आपण शिकवतो. पण हे स्वतःमध्ये माझे स्ट्रेंथ जसे आहेत, माझ्यात जसे प्लस पॉइंट आहेत, सकारात्मक गोष्टी आहे, तशा माझ्यात काही नकारात्मक गोष्टी आहेत का? मग त्याचं अवलोकन मीच करायला हवं ना. मग जर हे माझ्या निगेटिव्ह गोष्टी आहेत तर मला याच्यातून बाहेर यायला हवं. मी कशाला घाबरायचं? मी कशाला मला कमी समजायचं? ह्या गोष्टीचं अवलोकन करा. इथे बिटवीन द लाईन समर्थ आपल्याला पुन्हा पुन्हा सांगतात आहे. जसं अंतर्मुख व्हायला सांगतात आहे, तसं सावध राहायला सांगतात आहे. आणि हे सावध राहणं अतिशय महत्वाचं आहे. ही आज एक गोष्ट आपल्या डायरीत लिहून ठेवा की मला प्रत्येक क्षणी सावध राहायचं आहे, कारण मला माझ्या गुरूंनी सांगितलेलं आहे. समर्थ बघा काय म्हणतात आहे, गनिमांच्या देखता फौजा, रणशूरांच्या फुरफुरती फुजा, ऐसा पाहिजे की राजा कैपक्षी परमार्थी. राजा कसा हवा तर त्याला कळायला हवं की हा शत्रू चाल करून येतोय, ते दूरवर समजायला हवं. छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण, त्याच्या पोटात जरी असं औरंगजेबाच्या गडबड झाली तर इकडे महाराजांना कळायचं की काय झालंय. इतकी महाराजांची व्यवस्था चोख होती. सगळे उदाहरण मी तुम्हाला एक अर्धा तासच मी आपल्याशी बोलते, पण 7 आणि 8 तास त्याच्यावर अभ्यास करते, अध्ययन करते. या लेखात काय लिहिलंय, त्या बाडात काय लिहिलंय, त्या पुस्तकात काय लिहिलंय, पुस्तकं घेऊनच बसते. मला भूक तहान काही लागत नाही आणि वेळच होत नाही की इतकं मी याच्यात हे करू. जसं जमेल तसे आणि संसारी आहे, मला सगळ्याच ड्युटी आहे, झाडण्या पुसण्यापासून सगळ्याच ड्युटीज आहे. पण त्याच्यात मी माझा बेस्ट काय देऊ शकते, मी माझ्या समर्थांबद्दल काय बोलू शकते, दी बेस्ट मला द्यायचं आहे. आणि त्याच्यासाठी 8-8 तास मला माझी सेवा करायलाच हवी, द्यायलाच हवी. शेवटच्या क्षणापर्यंत समर्थांना विनंती केली काल मी की समर्था, तुमची वाणी शेवटच्या क्षणापर्यंत या मुखातून जाऊ दे, बस.
आता छत्रपती शिवाजी हे असं म्हटलं जातं की समर्थ हे छत्रपती शिवाजींचे गुरुच नाही. अरे ते राजगुरु आहे, ते भोसले कुटुंबाचे गुरु आहे. आणि ते कसे, तो पहिला मुद्दा मी आपल्या समोर ठेवते की छत्रपती शहाजी राजे जेव्हा तंजावर हे, आणि ह्याचा उल्लेख पण सांगते की तंजावर मठात हे कागदपत्र उपलब्ध आहे. आणि दुसरा उल्लेख देते की इतिहासचार्य राजवाडे यांचं याच्यावर संशोधन आहे की छत्रपती शहाजी महाराज जिजामाता यांच्यापासून समर्थ शाहू महाराजांपर्यंत आणि त्यांच्या दोन पत्नी सकवारबाई पर्यंत, दोन पत्नी आहे सगुणाबाई सकवारबाई, त्यांच्यापर्यंत महाराजांचा कसा संबंध होता हे आता उलगडून सांगते महाराजा. तर 1628 ते 1632 या काळात नाशिक, जुन्नर, संगमनेर या प्रांतात शहाजी महाराज हे हा जो भाग होता त्यांच्या आधिपत्याखाली होता. आणि दौलताबादला सुलतानांनी जिजाबाईंच्या 4 माहेरच्या माणसांना मारलेलं होतं. आणि त्यामुळे शहाजी महाराजांचं मन उद्विग्न झालं होतं. त्यांना अतिशय दुःख झालं होतं, अतिशय अतिशय वेदना झाल्या होत्या. शहाजी महाराज तेव्हा स्वतःचं राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांचेच माणसं त्यांना कसे दगा देतात. तर बाळाराव हा त्यांचा मराठा सरदार होता आणि त्यांच्या या हालचाली त्यांनी टिपल्या आणि त्यांनी आदिलशहापर्यंत ही माहिती कळवली. आदिलशहानी शहाजी महाराजांचा डाव उधळून टाकला आणि पुढे आदिलशहांकडून ते निजामांच्या चाकरीत गेले. आता निजामांच्या चाकरीत सुद्धा तेच अनुभव त्यांना येत होते आणि तिथेही त्यांचं मन हे अतिशय उद्विग्न होतं. 1631 साली त्यांचे जे चुलते होते ते खेळोजी राजे भोसले, ते सुद्धा निजामांच्या चाकरीत होते. आणि त्यांची जी पत्नी होती ती सत्यभामाबाई. सत्यभामाबाई तेव्हा तील स्त्रिया म्हणजे जे राज्य आहेत, आता हे जे खेळोजी राजे भोसले एक मोठेच राजे, तर हे मंडळी यांच्या जेव्हा स्त्रिया स्नानासाठी जात होते तेव्हा एक फौज फाटा घेऊन जात असत. आणि काही अंतरावर ठरवलं जायचं की इथून पुरुष येणार नाही. असं सगळ्या बंदोबस्तात सत्यभामाबाई गोदावरीच्या साठी स्नानासाठी आल्या होत्या. आणि तरीही महाबत खानानी आपली माणसं पाठवून त्यांना किडनॅप केलं, त्यांना तिथून त्यांचं अपहरण करण्यात आलं. आणि त्याच्यानंतर शहाजी राजांना अतिशय वेदना झाल्या, अतिशय वाईट वाटलं, अतिशय उद्विग्न झाले ते की काय आहे, काय घडतंय. आपल्या घराण्यातील आपल्या भावाची स्त्री, मला तर यावेळेला शब्द सुचत नाही की मी काय बोलू, त्यावेळेला का असे अत्याचार होत होते आणि त्या शहाजी महाराजांचं रक्त खवळलं, असं होतंय. अरे सर्वसामान्य स्त्री जर सुरक्षित नाही, इथे तर महाराजांच्या भाऊजाईवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, त्यांना अपहरण केलं होतं. आणि मग त्यावेळेला महाराजांनी, शहाजी महाराज तिथं 2 महिने नाशिकमध्ये तळ ठोकून होते आणि त्या काळी 2 लाख रुपये त्यांनी मोजले आणि आपल्या भाऊजाईची सुटका करून घेतली. रक्त खवळतं. अरे सर्वसामान्य स्त्री सुरक्षित नाही. हल्ल्यात तुम्ही हल्ला करून राहिला, राजाच्या राणीवर हल्ला करतात, इतकी तुमची हिंमत कशी काय वाढली? काय महाराजांना वाटलं असेल, कसं आपण सहन करतो आहोत या सगळ्या गोष्टी. महाराजांचे जे उपाध्याय होते ढेरगे शास्त्री, यांचाही उल्लेख करते की यांच्या एक कम्युनिकेशनचं चॅनल असतं ना, तर समर्थांपर्यंत या सगळ्या गोष्टी येतच होत्या. आणि समर्थ त्याच्या अगदी चाणाक्ष होते, निरीक्षण शक्ती त्यांची जबरदस्त होती. काय सुरू आहे, काय कुठे कोपऱ्यातली माहिती समर्थांपर्यंत येत होती. आणि जेव्हा शहाजी महाराजांना तीव्र इच्छा झाली की आता मला समर्थांना भेटायला हवं, जसं समर्थांना त्यांच्याबद्दल कळत होतं तसं शहाजी महाराजांना समर्थांबद्दल कळत होतं की समर्थांचं काय उद्दिष्ट आहे आणि समर्थ ना भेटलं पाहिजे. ही जी माझी मनातली सल आहे, ही वेदना आहे, ही त्यांना कळवली पाहिजे. आणि त्याच्यासाठी शहाजी महाराज समर्थांना भेटायला जातात. आता ही जर तुम्ही भेट झाली नाही तर हे समर्थांचे वाक्य आहेत, हे शहाजी महाराजांसाठी आहेत, हे पण मी आपल्याला सांगू इच्छिते की समर्थ त्यांना काय म्हणाले. जयाच्या घरी रोज मिष्ठान्न आहे, तरी परांनास काहून सहे. स्वतःच्या कृतीने कृतांतस जाळी, तरी येर का कोणी गोठ्यात पाळी. जया आपुले स्वत्व काही कळेना,
जया शौर्य सामर्थ्य काही वळेना, असा संभ्रमी काय सम्राट होई, जगी जन्म घेई मरोनीच जाई. शहाजी महाराजा, जागवा, लढा, हे समर्थांचे शब्द होते. आणि आता काय करायला पाहिजे? छत्रपती शहाजी महाराजांनी जेव्हा विचारलं तेव्हा ते म्हणतात, अवघे जन मिळवावे, धर्म कार्यासी लावावे, मराठ धर्माचे स्थापावे, प्रतिष्ठा स्वराज्य. माझे शब्द यावेळेला खूप असे आर्त आहेत, त्याच्यामुळे माझ्या भावना आपण समजून घ्याव्या, ही नम्र विनंती. आणि शहाजी महाराजांनी त्यांना आता विनंती केली की आपण पुणे प्रांती येऊन राहावे. तर इथे समर्थ म्हणतात आहे, मी 12 वर्षांचा अनुभव तपश्चर्येचा घेतलाय, पण अजून मला देशाटन करणं बाकी आहे आणि अजून माझा अनुभव विश्व वाढवणं आहे. तर त्याच्यासाठी मी थोड्या काळानं आपल्यापर्यंत येईन. आणि या 1631 मध्ये ही भेट झालेली आहे छत्रपती शहाजी महाराजांची आणि समर्थांची. तेव्हा जिजामाता आपल्या 1.5 वर्षाच्या लेकराला शिवबांना घेऊन समर्थांना भेटायला येतात. आता ही सारी हकीकत कशात आहे याचं पण प्रमाण देते महाराजा, की तंजावरच्या भोसले रुमालात बाड क्रमांक 3 मध्ये याचा उल्लेख केलेला आहे. शहाजीराजे आणि जिजाबाई बालशिवराजींना जेव्हा भेटायला आले असतील, तो प्रसंग डोळ्यासमोर येतो की कसे भेटले असतील. जिजाबाई आपल्या कडेवर घेऊन आले असतील नाही 1.5 वर्षाच्या महाराजांना, आणि मग समर्थ बसले असतील तिथे. समर्थांना तर माहिती आहे ना काय आहेत आणि कोण आहेत समोर बसलेली महान व्यक्ती. डोळे पाणी येतं आणि शब्द गोठून जातात. हात केले असतील या शिवबा, आणि झेप घेतली असेल समर्थांकडे, आणि समर्थांकडे झेप घेतल्यानंतर त्यांच्या गळ्यात त्यांच्या वस्त्राला असं घट्ट पकडून ठेवलं असेल ना शिवबांनी, की आपले वडील भेटल्यावर कसा आनंद होतो, आपले गुरु भेटल्यावर कसा आनंद होतो, इथे शिवबांनाही हाच आनंद झाला असेल. आणि घट्ट ते भगबं वस्त्र त्यांनी धरून घेतलं असेल, त्यांना मिठी मारली असेल, हो की नाही, असंच झालं असेल. आणि 1.5 वर्षाच्या शिवबाच्या जावळावरून समर्थांनी असं छान हात फिरवला असेल, त्याचे पापे घेतले असतील, आणि नंतर किती प्रेम केलं असेल त्यांच्यावर. शहाजी राजांना जेव्हा जायचंय त्यावेळेला समर्थांनी जेव्हा खून केली, आता तुम्हाला निरोप घ्यायचंय, शहाजी महाराजांना किती कठीण गेलं असेल त्या लेकराला समर्थांपासून दूर करण्यामध्ये आणि जिजाबाईंच्या हातात देण्यामध्ये. किती अवघडलं असेल. काय सुंदर भेट असेल होती. डोळ्यातून नुसते आसवं येतात. ते रूप तरी किती सुंदर असेल महाराजांचं. ते रूप डोळ्यासमोर येतं. अगदी हटत नाही ती नजर. इतके सुंदर डोळे, सरळ नाक, छोटीशी जिवणी, रुळणारे केस आणि दागदागिने घातलेले आपले शिवबा. घट्ट ती मिठी समर्थांना दिलेली, आणि त्यातून आता मातेच्या जवळ जायचंय आणि पुढचा प्रवास. या वेळेला काय बोलणं झालं असेल बरं, तोही उल्लेख करते. 1.5 वर्षाचे शिवबा होते, पण नियोजन बघा किती जोरदार होतं. समर्थांनी सांगितलं, आता म्हणजे शहाजी महाराजांचा आणि समर्थांचा जो संवाद झाला, की शिवबा पुढचं जे राज्य आहे ते आता जिजाबाई शिवबांच्या मदतीनं करतील, आणि मी आदिलशहाची चाकरी करीन, दाखवील आदिलशहाला की मी किती स्वामीनिष्ठ आहे, मी किती निष्ठावान आहे. पण हे नाटक असेल, आणि खरं आता जे राजकारण आहे ते कसं सुरू होतंय बघा. समर्थ इथे त्यांना सांगतात आहे की आता प्रत्येक ठिकाणी मठ स्थापन करण्यात येतील आणि खरी सुरुवात आता होईल.
आता इथे बघा, इतकं डोळ्यात पाणी आहे की पुढे समजत नाही. समर्थांनी 1100 मठ स्थापन केले. आणि 1100 मठ हा प्रश्न येतो एक, म्हणून आपल्या समोर ठेवते की एरवी भारत भ्रमण करणारे समर्थ महाराष्ट्रात का आले, त्याच्यानंतर महाराष्ट्रात का स्थिर झाले, हा प्रश्न मी आपल्याला विचारते. दुसरं, शिवाजी महाराजांच्या जहागिरीत चाफळ हेच शक्ती केंद्र का निर्माण करण्यात आलं, चाफळ हीच राजधानी समर्थांची का होती, तिथूनच सगळीकडे ते कारभार कसे करत होते. तिसरी गोष्ट, समर्थांनी दासबोधासाठी जे शिवथरगड का निवडलं, जे चंद्रराव बोरेंच्या वाड्याजवळ होतं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शोधा मास्टर्स. समर्थ गेल्यानंतर महासमाधी ही छत्रपती संभाजी महाराजांनी वसवली आहे. त्याच्यानंतर म्हणजे पहिला संबंध शहाजीराजे जिजामाता, दुसरा संबंध संभाजीराजे, किती समाधी त्यांनी बांधली आहे, आणि कित्येक पत्र समर्थांनी शहाजी महाराजांना कसे पाठवले त्याचाही वेळेनुसार आपल्याला खुलासा करत जाईल. कसे लिहिले, कसं सावध केलंय संभाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर, तेही सांगेन. आणि नंतर शाहू महाराज म्हणजे संभाजी महाराजांचे चिरंजीव जेव्हा नजरकैदेतून सुटून आले, तेव्हा पहिल्यांदा ते समर्थांच्या दर्शनाला गेले. त्यांची पत्नी सगुणाबाई आणि सकवारबाई यांचेही गुरु समर्थच होते. आणि सकवारबाई यांचाही उल्लेख असा करते की सकवारबाई यांचे समर्थांचे शिष्य कल्याण स्वामी आणि कल्याण स्वामींचे शिष्य मुदगल स्वामी. तर सकवारबाई यांनी मुदगल स्वामींचा अनुग्रह घेतला होता. म्हणजे इथपर्यंत कशी लिंक जोडली आहे ते सुद्धा आपल्यासमोर खुलासा करते. आता समर्थांनी किती मठ स्थापन केले, किती असतील मास्टर्स? 1100 मठ स्थापन केले आहेत. आणि हे 1100 मठामध्ये 1400 महंतांना त्यांनी दीक्षा दिली आहे. आता एक मठ म्हणजे एक विद्यापीठ. आपण म्हणतो ना, मुंबई विद्यापीठ, नागपूर विद्यापीठ, अमरावती विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, तसं एक मठ म्हणजे एक विद्यापीठ. तिथे संस्कार होत होते, तिथे सूर्य नमस्कार शिकवत होते, तिथे कसं कम्युनिकेशन करायचंय, कसं ट्रेनिंग द्यायचंय, कसं समाजापर्यंत पोचायचंय, कसं लोकजागृती करायची आणि छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत कसे मेसेजेस द्यायचे, हे संदेश वहनाचं एक रीतसर ट्रेनिंग म्हणा, प्रशिक्षण म्हणा, हे दिल्या जात होतं. ही एक टीम उभारली जात होती. 1400 महंतांना समर्थांनी दीक्षा दिलेली आहे. आणि त्याच्यात 125 ते 130 या स्त्रिया होत्या. आणि त्यांची ज्या प्रमुख होत्या त्या वेणाबाई होत्या, मठाधिपती होत्या त्या. आणि याची माहिती सांगते की कुठे आहे, तर समर्थ प्रतापात 10व्या समासात गिरीधर स्वामींनी ही माहिती दिलेली आहे. आता आदर्श कोण, ते इथे विठ्ठल रुक्माई जर आदर्श दिले तर तुमच्यातल्या चैतन्य जागृत होईल का हो, तुमच्यात ती सळसळ निर्माण होईल का हो, तुम्हाला लढण्याची ती ताकद येईल का हो, ती उर्मी तुमच्यात जागवेल का, हे सगळे प्रश्न आपल्याला समर्थ विचारतात आहे. जर तुमचा आदर्श तिथे श्रीराम आणि सीतामाई असेल तर श्रीराम धर्मासाठी लढले आहेत. तुळजाभवानींनी दुसरे तुळजाभवानी आहेत, त्यांच्या हातात शस्त्र आहे, श्रीरामाच्या हातात शस्त्र आहे, धनुष्यबाण आहे. मारुतीराय आहे, बलशाली आहे, गदा आहे, शस्त्र तुमच्या समोर आहे. तुमच्या समोर असं दैवत उभारलंय की जो तुम्हाला जोश आणि होश तुमच्यामध्ये निर्माण करेल, जो तुम्हाला लढायला शिकवेल, जगवायला शिकेल आणि लढायला शिकवेल. तुम्हाला एक आदर्श तुमच्यातला निर्माण करेल आणि तो आदर्श तुम्हाला देशात निर्माण करायचा आहे. तर ती उर्मी तुमच्यात जर निर्माण करायची असेल तर तो आदर्श तुमच्यात हवा. म्हणून प्रभू रामचंद्र, तुळजाभवानी आणि मारुतीराया हे तुमचं आदर्श स्थान आधी त्यांनी निर्माण केलं. हे तुमचे आदर्श आहेत, हे तुम्हाला जगायचे. आणि असं हे चैतन्य साऱ्या महाराष्ट्रात निर्माण करायचंय, आहे, देशात निर्माण करायचंय. आहे. आणि म्हणून तुमचं आदर्श स्थान समर्थांनी काय दाखवलंय, तुम्हाला तुमचा देव दाखवलाय, हा तुमचा परमेश्वर आहे. आणि तसं तुम्हाला जगायचंय. मास्टर्स, मला वाटतं आता इथंच थांबते.
सगळ्यांना एकत्रित आणण्याचं कार्य या मठाच्या द्वारे केलं. मठामध्ये 4 लोक एकत्र येतात, आरत्या होतात, प्रसाद वितरण होतो, लोक आपल्या समस्यांबद्दल बोलतात आणि त्याचा न्यायनिवाडा या माध्यमातून केला जातो. जेव्हा हे माध्यम कसं समाजापर्यंत पोचवता येईल यातून समर्थांनी जनजागृती निर्माण केली आहे आणि हे सगळे ट्रेंड होते. आता आपण मॅनेजर्स म्हणू, मार्केटिंग मॅनेजर्स, मॅनेजमेंटचे मॅनेजर्स, हे व्यवस्थापक म्हणजे काय, तर हे महंत होते, त्या काळचे महंत. आता बोलता येत नाहीये आणि म्हणून इथं थांबते. बाकी असं वाटतं सतत बोलत जावं. काय काय बोलू. कधी कधी निशब्द होते की समर्थाने किती तळमळीनं काम केलंय आणि ती तळमळ जेव्हा समजते तेव्हा काळीज नुसतं आक्रंद करतं की अरे बाबा समर्थ, माझे शब्द अपुरे पडतात रे तुझी वाणी समजून गेलं. मला फक्त आणि फक्त वेळ दे, तुला समजून गेलं आणि तुझं ज्ञान सगळ्या जनमानसात अगदी शेवटच्या क्षणापर्यंत पोचवायला ते बळ दे रे, वेळ दे रे, समजून घे रे मलाही. असं फक्त समर्थांना याचना करते, बाकी दुसरे तर काहीच करू शकत नाही. विनंती करते मास्टर्स, माझ्या ह्या भावनांसाठी मी क्षमा मागते. आपले चष्मे हळूच बाजूला काढून ठेवा. जय जय श्री रघुवीर समर्थ. आपले चष्मे बाजूला काढावे आणि शांतपणाने बसावे. एकदम शांत व्हा मास्टर्स. एक दीर्घ श्वास आत घ्या आणि ब्रह्मांडाच्या संपूर्ण ऊर्जेशी एकरूप व्हा. या क्षणी आपल्या पावलापासून संपूर्ण शरीर शांत होते. आपले शरीर आपल्या डोळ्यांच्या नजरेनं, डोळ्यांच्या दृष्टीनं बघून घ्या मास्टर्स. एकदम शांत. सूर्यदेवाची संपूर्ण ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्रातून आपल्या शरीरात आवाहन करते. आपल्या आईवडिलांना आधी दंडवत प्रणाम करा मास्टर्स. त्यांच्यामुळे आपल्याला हा जन्म मिळालेला आहे. आपल्या गुरूंना दंडवत प्रणाम.
मारुती राया, सूर्यनारायण भगवान, श्री समर्थ रामदास स्वामी, श्रीराम आणि सीतामाई यांच्या ऊर्जेशी एकरूप व्हा मास्टर्स. एकदम शांत. मास्टर्स, अजून शांत व्हा. अजून खोल. या क्षणी आपलं संपूर्ण शरीर शांत झालंय. आपलं मन शांत झालंय. आपलं आभा मंडळ, आपला ऑरा शांत झालाय. फील करा मास्टर्स, आपल्या ऑराला फील करा. आपला संपूर्ण ऑरा शांत झालाय. आपली आत्मज्योत आपल्या गुरूंच्या, आपले जे सद्गुरू आहेत त्यांच्या आत्मज्योतीशी एकरूप झालेली आहे. फील करा मास्टर्स, आपली आत्मज्योत आपल्या गुरूंच्या आत्मज्योती बरोबर एक झालेली आहे. तुम्हाला लक्षात येईल मास्टर्स, तुमची आत्मज्योत पूर्णपणे तुमच्या गुरूंच्या आत्मज्योतीशी एकरूप झालेली आहे.
आपले आपले अनुभव घ्या मास्टर्स. सुधा
राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए। राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए। राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए। राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए। राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए। राम के गुण गुण चिरंतन, राम के गुण गुण चिरंतन। राम राम के गुण गुण चिरंतन, राम के गुण गुण चिरंतन। राम गुण सुमिरन रतन धन, राम गुण सुमिरन रतन धन। मनुजता को कर विभूषित, मनुज को धनवान करिए, ध्यान धरिए। राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए। सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर, सगुण ब्रह्म स्वरूप सुंदर। सुजन रंजन भूप सुखकर, सुजन रंजन भूप सुखकर। राम आत्मा, राम आत्मा, राम का सम्मान करिए, ध्यान धरिए। राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए, राम का गुणगान करिए। राम प्रभु की भद्रता का, सभ्यता का ध्यान धरिए, ध्यान धरिए। राम का गुणगान करिए, राम का गुणगान
ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते आपले गुरु, संपूर्ण गुरुतत्व श्री समर्थ रामदास स्वामी, सूर्यनारायण भगवान, मारुती राया, श्रीराम आणि सीतामाता यांना कोटी कोटी दंडवत प्रणाम करते आणि या ग्रुपच्या वतीने त्यांची रजा मागते. आपल्याला विनंती करते मास्टर्स चेतन तिकडे या, आपली पावलं हळूच हलवा आणि दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर 5, 4, 3, 2, 1, 0. या विश्वाला आशीर्वाद द्या मास्टर्स. या विश्वाचं कल्याण होतंय. कल्याण नसतो, कल्याण नसतो, कल्याण नसतो. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. तुम्हाला बोलायचं असेल तर कृपया हँड रेस करा. हँड रेस करा. नमस्कार ऋताताई. आजचं ध्यान आवाज येतोय ना? येतोय ताई. हा, आजचं ज्ञान अतिशय अप्रतिम, म्हणजे काय त्याला तोडच नाही. आज तुम्ही जे काही ज्ञान तुम्ही सांगत होतात ना, तेव्हा रक्त असं सळसळत होतं आणि असं मन खवळून उठलं होतं. ध्यानात एकदम शांतता सुरुवातीला नाही, म्हणजे मन शांत झालं. थोडा वेळ प्रयत्न करावा लागला त्यासाठी. एवढं अप्रतिम आजचं तुमचं ज्ञान होतं ना दिलेलं, ते खरोखरच तुमच्या तोंडून समर्थ रामदासच बोलत होते असंच वाटत होतं आणि आमच्यापर्यंत पूर्ण पोचलेलं आहे. आणि आजच्या ज्या तुमच्या ज्ञान आहे त्याचं खरोखरच म्हणजे अक्षरशः आम्ही जागे झालोय झोपेतून असं वाटतंय मला. तर खरोखर आम्ही पण म्हणजे असं हे झालेलो, चार्ज झालो काहीतरी करण्यासाठी समाजासाठी. जिथे अत्याचार आहेत किंवा चुकीचं वागणं आहे तिथे म्हणजे आपण काहीतरी करावं असं म्हणजे नेहमी वाटतच असतं. पण आज ते खूपच तीव्रतेने त्याची जाणीव झाली. आपण काहीतरी करायलाच पाहिजे. नुसतं साधं साधं वाटणं नाही, च आहे तिकडे खूप महत्वाचा. तर खूप छान आणि ध्यान पण खूप छान झालं ताई. खूप खूप धन्यवाद. गुरुदादा बोलतायत. गुरुदादा. मी तर हँडच रेस नाही केला अजून. अच्छा, ध्यान चांगलं झालं. आणि जसं सुजाताईंनी सांगितलं तसं ज्या पद्धतीने व्यक्त होतात ऋताताई रामदास स्वामींबद्दल, समर्थ रामदास स्वामींबद्दल माहिती देताना, तो एक त्यांनी क्षण सांगितलं. बाळ शिवाजी ची भेट रामदास स्वामींशी कशी झाली असेल आणि ते त्यांना कसे बिलगले असतील वगैरे, सोडतच नसतील त्यांना. तर ते ऍक्च्युली म्हणजे असं रिलेट होत होतं मला माझ्या अनुभवांशी, जेव्हा मला शंकर महाराज आणि मी भेटलो एकमेकांना. तेच त्याच्यामुळे जरा थोडस त्याच्यामध्ये इमोशन्स आले त्यावेळेस, ते सगळे अनुभव आठवल्यामुळे. पण एक खरं आहे की व्यक्त होण्याची जी पद्धत आहे ऋताताईंची माहिती देताना, त्याच्यामुळे असं वाटतं की वरनं कोणतरी डिवाइन सोल आपल्याला ही सगळी इन्फॉर्मेशन देत आहे. आणि आपली ग्रहण करण्याची शक्ती फक्त आपल्याला वाढवावी लागेल असं वाटतं, कारण एवढा सगळा डेटा आहे हा. आणि ध्यानाबद्दल बोलायचं झालं तर डीप झालं ध्यान. सुरुवातीला लागत नव्हतं. आज काय माहिती का, ऑफिसच्या कामांमुळे का याच्यामुळे, पण नंतर मग डीप ध्यान लागलं. पंडित भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांच्या स्वरांमुळे. धन्यवाद. नमस्कार सर्वांना.
मला ऋताताईंचे खूप खूप आभार मानावेसे वाटतात, कारण त्या एवढा अभ्यास करून, म्हणजे त्या मगाशी म्हणल्या 7-8 तास एवढं वाचन अभ्यास करून ते आपल्याशी पुढे जे अर्धा तास मांडतात, त्यामागे किती मोठा अभ्यास आहे. आणि ससंदर्भ सगळं त्या गोष्टी आपल्याला सांगत असतात. त्याच्या मागे इतिहास सुद्धा असतो. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला आध्यात्मिक पण हे होतंय, मदत होते आणि आपल्याला इतिहास सुद्धा समजतोय. आणि एवढं डीप डिटेल आपण स्टडी कधी केलेला नसतो. त्याबद्दल त्यांचे खूप आभार मानते मी. आणि दुसरं म्हणजे काल काही आम्हाला जॉईन होता नाही आलं. परवा रात्री विराजला खूप टेम्परेचर होतं रात्रभर. आणि मग सकाळी आम्ही त्याचे ब्लड रिपोर्ट्स केले तर त्याला डेंग्यू असं निदान झालं. त्याच्यामुळे त्याला आयव्ही लावलं ऍडमिट वगैरे करून. त्याच्यामुळे कालचं आमचं मिस झालं, तर ते युट्यूब लिंकवर मी पाहिलंच. पण मग मी आज त्याला म्हणलं की आज आवर्जून आपण करू म्हणलं. प्लेटलेट्स ध्यानामुळे नक्कीच इन्क्रीज होतील. तर असा मला विश्वास वाटतो की ध्यानामुळं त्याच्यातून लवकर बाहेर पडायला होईल. आणि मगाशी जे भजन लावलं होतं पहिलं लता मंगेशकरचं, त्याच्यामध्ये एक वाक्य असं होतं, अमंगल हरण करण भजन मन, असं काहीतरी होतं. म्हणजे अमंगलाचं हरण होतं असं भजन केल्यामुळे. म्हणजे जे काही हे आजारातली निगेटिव्हिटी सगळी लवकरात लवकर दूर होईल, म्हणून हे ध्यान अगदी आवर्जून केलं आम्ही. आणि भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर दोघांचं हे भजन खूप अप्रतिम, म्हणजे खूप छान वाटलं. थँक्यू व्हेरी मच. विराज कसं आहे आता ताई? विराज कसं आहे बेटा, कसं आहेस आता? म्यूटात. हा झालं. हो, बरं आहे मी आता कालपेक्षा. हं. ठीक आहे काल बेटा, दिवसभर सेशन नंतर मी बोलते आपल्याशी. हो. ताई तुम्ही फक्त मला हाय पाठवून द्याल माझ्या व्हॉट्सअपला. हो हो चालेल. थँक्यू. प्रतिभाताई बोला. नमस्कार ताई. काय म्हणजे मी गेल्या एक 2-3 सेशनच्या कमेंट्स मध्ये याच गोष्टी लिहिल्या आहेत की ताईंचा संवाद साधण्याची जी कला आहे तिने आम्ही पटकन ज्या व्यक्तिमत्वाविषयी ताई सांगत असतात, मग भरपूर व्यक्तिमत्वांविषयी ताईंचा आजपर्यंत झालेला आहे, तर त्यांच्याशी आम्ही लगेच कनेक्ट होतो. त्या भावनेशी, त्या प्रसंगाशी मन लगेच आमचं तिथं कनेक्ट होतं. आणि आम्ही ताईंचं कथारूप सांगणं, म्हणजे एखादं प्रसंग मांडण्याची त्यांची हातोटी आणि वेचक वेधक, आमचं खरंच एवढं वाचन काही होणार नाहीये सगळ्यांचं, पण ते किती महत्वाचं आहे. त्याच्याने निर्माण होणाऱ्या ज्या भावभावना आहेत, त्याच्याने जो काही हे होणार आहे समाजावरती, ह्याच्यासाठी मी गेले 2 दिवस झाले अशाच कमेंट्स टाकलेल्या आहेत की काय सेशन मध्ये या मिळत आहे आणि काय तुम्हाला त्याच्यातनं हे होणार आहे, कशासाठी हे सर्वोपयोगी हे सेशन्स का आहेत. तर हे मी 2 दिवस झाले तेच टाकते. तर मला आज तेच सांगायचं की खूप सुंदर ताई, वीर रस आणि करुणा ह्या दोन्हीचा इतका सुंदर मिलाप तुमच्या आर्त स्वरामध्ये असतो ना, की आम्ही रामाशी, रामदास स्वामींशी आम्ही लगेच, म्हणजे त्या ह्याच्यानं इतकं एकरूपता येते ना. खूप खूप धन्यवाद ताई, खूप खूप धन्यवाद. तुमची मेहनत आम्हाला इतकं काही थोडक्या वेळामध्ये, आम्ही दिवसभरात इतर करतो पण तुमचा सगळा वेळ तुम्ही त्या ह्याच्यामध्ये असता आणि आम्ही अर्ध्या तासात एवढं काही मिळवतो. तुमच्या 8 तासाचा सगळा अभ्यास आम्ही अर्ध्या तासात आम्हाला त्याचा लाभ होतो. आम्ही खूप खूप नशिबवान आणि भाग्यवान आहोत की अशा व्यक्तींशी आम्ही जोडले गेलो आहोत. खूप खूप धन्यवाद. रामारायाचेच धन्यवाद खूप, की आम्हाला अशी माणसं आमच्या सहवासात आणि आम्हाला संपर्कात आणून त्यांनी दिली. खूप खूप कोटी कोटी वंदन ताई. रामरायाला आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद. हेमाताई बोला. ऋताताई आत्मवंदन. आज ध्यान खूपच छान झालं. खूप खूप म्हणजे अवर्णनीय झालं. काय सांगताच येत नाही. पण आणि तुम्ही रामदास, दैवी गुणसंपन्न रामदास, विविध उदाहरणं देऊन, प्रसंग सांगून जे व्यक्त केलं त्याचं वर्णनच करता येत नाही. आणि ते अगदी हृदयाला भिडलं. अजूनही हृदय धडधडतंय, काय कोण माहित नाही. आणि दुसरं म्हणजे हे प्रत्यक्ष सावधपण, तुम्ही सावधपणावर बोलला, ते सावधपण माझं दे रे राम असं म्हटलं. ती चौपदी मला आठवली. आणि कोमळ वाचा दे रे राम तुमच्यासारखी, आणि तुम्ही प्रत्यक्ष रामदास सांगतायत असं सांगूनच सगळं झाल्यासारखं वाटलं. फारच छान झालं. प्रत्यक्ष तुमच्या रामदासांचं दर्शन तुम्ही दिलं.
आणि त्यांची जे कार्य सांगितलं त्याच्याबद्दल कोटी कोटी प्रणाम. कोमळ वाचा दे रे राम तुमच्यासारखी. किती बाकी सुंदर एवढंच. माऊली. असं वाटलं एकदम. आणि बघितलं की फारच बघितलं आज अगदी करुणारस तर वाहत होता, वीररस तर अंगात हे होता. अजून धडधडतंय काय हृदयात, मला बोलताना पण असं होतंय, काय कळत नाही काय असं झालं. कोटी कोटी प्रणाम. काल आणि दैवी गुरुदादांनी गुणसंपन्न तुम्ही स्वतःचा रामदास ऑडिओ उभे पाठवला. केलेत. दैवी गुणसंपन्न रामदास. माऊली तुम्ही काहीतरी इतकं वेगळं भन्नाट बोलता की माझ्याजवळ शब्द नसतात उत्तर द्यायला. मला पण शब्द आणि राहत काल नाहीत बोलायला. बोलायला शब्द नकोच वाटतं बोलायला. पण आज अगदी राहवलं नाही म्हणून बोलले. काल गुरुदादांनी जो ऑडिओ पाठवला, व्हिडिओ पाठवला, त्याच्यात त्यांचे स्वर मला टाईप करायला सुचत नव्हतं की मी यांना आता काय टाईप करू, कारण नुसत्या धारा लागल्या होत्या. इतका अर्थ स्वर त्यांचा होता. आणि तुम्ही ह्याच्याकरता कधी-कधी एवढी असं मेहनत करता, 8-8 तास, अर्ध्या तासाकरता 12 तास 8 तास घालवता एवढ्या, आणि त्याच्यात सगळं मिळतं. पण तुमच्या मेहनतीला कोटी कोटी प्रणाम. एक उदाहरण देते की मागे असे काही लेखमाला आणि छोटे छोटे प्रसंग समर्थांची टाकत होते. एक लेखमाला सुरू केली होती. तर काय असतं की समर्थांचे वर अभ्यास करणारे अनेक जण असतात. तर त्याच्यातली 125 ते 130 स्त्रिया या समर्थांच्या शिष्य होत्या आणि वेणाबाई मठाधिपती होत्या, असा संदर्भ दिला होता. एक समर्थांचीच अभ्यासक व्यक्ती इतके अनेक लेख लिहिले, तर त्याच्याबद्दल त्यांनी काही एक शब्दही कुठे काही लिहिलेला नव्हता की आवडले वगैरे, असं काही नव्हतं. फक्त त्या लेखावर त्यांनी अशी एक मोठी कमेंट टाकली होती की एक सोशल मीडियाची गोष्ट सांगतं की कसा माणूस प्रत्येक वेळेला शिकत असतं. तर त्या सोशल मीडियावर त्यांनी लिहिलं की समर्थांच्या 8 शिष्या होत्या आणि त्याच्यात त्यांनी ती नावं दिली होती आणि अशा वेणाबाई कशा महत्वाच्या होत्या वगैरे. तर मी म्हटलं वेणाबाईंवर ते एक अध्यायच त्याला उत्तर दिलं की म्हणजे असं त्यांनी दाखवलं की ही जी तू चुकीची माहिती देते, 125-130 स्त्रिया या समर्थांच्या शिष्या नव्हत्याच, असं त्याच्यात त्यांना दाखवायचं होतं. तर मग त्याच्यावर मी व्यवस्थित विस्तृतपणे उत्तर दिलं की ही जी माहिती आहे ही मी कुठल्या ग्रंथातून घेतली आहे आणि याचा आधार काय आहे, यांची यादी आपल्याला कुठे मिळेल. आणि मग ही अगदी नम्रपणाने मी त्यांच्या समोर ठेवली की ही यादी इथे इथे आपल्याला या ग्रंथातून मिळेल. कारण काय होतं मास्टर्स की कोणाला काहीतरी एक अशी खोड काढण्याची थोडक्यात अशी एक सवय असते. स्वतःची सुपेरियरिटी मी म्हणतच नाहीये, मी ते एक विद्यार्थी आहे, विद्यार्थी म्हणूनच मी अभ्यास करते. पण मला हे माहिती पाहिजे की कुठल्या ग्रंथातून कुठली माहिती घेतली, म्हणजे उद्याचं कोणी बॉम्ब टाकलं की ही तू चुकीची माहिती दिली, तर हे सांगू शकते की बाबा गिरीधर पंत जे समर्थांच्या बरोबर 10 वर्ष होते ते कशी काही माहिती अशी चुकीची देतील. आणि तुम्हाला जर हा ग्रंथ हवा असेल तर इथे ते जाऊन वाचा. तंजावरला जो 3रा नंबरचा बाड आहे त्याच्यात समर्थांच्या या शिष्यांबद्दलची माहिती आहे, त्याच्यात हे वर्णन आहे. म्हणजे ही माहिती मला या ग्रंथातून मिळाली आहे हे जेव्हा आपण पोचवतो तेव्हा तो समोरचा व्यक्ती आपल्याबद्दल असा उद्गार काढणार नाही. तो व्यक्ती ती मूक का होईना संमती करेल आणि मग आपल्याला अनफ्रेंड करेल. अनफ्रेंड कर, मला काही घेणं देणं नाही, पण तू चुकीची माहिती देऊ नको बाबा. 130 स्त्रियांना समर्थांनी त्या काळी म्हणजे शिष्यत्व दिलंय. तुम्ही कल्पना करा, म्हणजे स्त्री जागृती केवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी केली होती. मी तो व्हिडिओ आज जरूर आपल्याला पोस्ट करते, म्हणजे आणखीन वेळ आपला वाचेल. थँक्यू मास्टर्स, थँक्यू व्हेरी मच. बोला फाल्गुनी ताईंना बोलायचं. Yeah, thank you, Tai. Thank you, Ruta Tai. Means you are doing a wonderful job, and I'm like, जी महाराजांचं जे तुम्ही आज सांगितलं ना, ते लहानपणी मी स्टडी केलाय, म्हणजे अभ्यास केलाय त्यांचा, म्हणजे ते शाळेत. तर टुडे आय एम अगेन लर्निंग ऑल दिस ना फ्रॉम यू अँड फ्रॉम युअर एंड. माय गॉड, इट इज जस्ट लाईक रेमिनायझिंग ऑल दोज आय ऍक्च्युअली वेंट टू दॅट एरा. ते एरामध्ये जाऊन म्हणजे ते सगळं मला असं दिसलं, म्हणजे ते लाईक ते संभाजी महाराज आणि ते जिजाबाई अँड ऑल दॅट. And it is so beautiful the way you present. Thank you so much. Thank you, thank you, thank you. I'm just loving it. Being a Gujarati also means I like this Marathi language, and I'm not missing any of our dhyan and this this session.
So thank you, Rutatai. Thank you so much. Thank you, Guru Dada. Thank you, all the masters. Thank you, Rohini Tai, and everyone. You all are so brilliant. You all are so beautiful. I am like, की मी किती मराठी आपले हे समाजाला पोचू शकते हे. आय एम लाईक सो आतुरतेने लाईक आय वॉन्ट टू डू ऑल दिस, बट इट इज सो डिफिकल्ट फॉर पीपल टू अंडरस्टँड and people to come ahead with this and this ग्रंथ and all. ते म्हणजे किती अवघड असते, लाईक टू मेक समवन अंडरस्टँड, लाईक की प्लीज तुम्ही हे सगळे ऐका आणि इम्प्लिमेंट करा आपल्या, म्हणजे हे सगळं ऐकच नाही, म्हणजे वी हॅव टू इम्प्लिमेंट ऑल्सो. वी हॅव टू बी स्ट्रॉंग इनफ. म्हणजे शिवाजी महाराजांचे जे लाईक जे दृश्य असते आणि जे ते स्ट्रॉंग असतात, तर ते आपल्याला पण आपल्यामध्ये लाईक वी हॅव टू इम्प्लिमेंट ऑन दॅट. सो थँक्यू एव्हरीवन. थँक्यू सो मच. आत्मवंदन. तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा खूप गोड वाटतं आम्हाला सगळ्यांना, की भाषा जरी मराठी नसली तरी तुमची जी कळकळ आहे, तुमचं जे प्रेम आहे ते निशब्द करतं आम्हाला. आमच्याजवळ शब्द नसतात माऊली. खूप खूप आनंद होतो. वृषाली ताई बोला. छान झालं होता ताई. ध्यान खूप सुंदर झालं आजचं. आणि तुम्ही एवढे 7-8 तास अभ्यास करताय आणि एवढं समाजासाठी एवढं हे करताय, ऐकून मला तुम्हाला खरंच नमस्कार, अगदी मनपूर्वक नमस्कार. आणि आज एक वेगळा अनुभव आला मला. तुमच्या मागे अजूनही दिसतंय ते ऋताताई, तुमच्या मागे पूर्ण मला पांढऱ्या प्रकाशाचं वलय दिसतंय. असं पूर्ण राऊंड चक्राकार अजूनही तुम्हाला बघितलं की ते अजूनही तसंच दिसतंय. कधीच ह्याचा दिसलं नव्हतं, आज फर्स्ट टाइम असं दिसतंय की तुमच्या मागे ऋताताईंच्या पूर्ण पांढरं वलय आहे प्रकाशाचं. ते आपल्याला सगळ्यांना त्याचा लाभ अदृश्यपणे का होईना, आता मला प्रत्यक्ष दिसलं, पण अदृश्यपणे हा सगळ्यांनाच त्याचं ते मिळतंय. त्या पांढऱ्या प्रकाशातून चांगल्या आपल्याला पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळते, आपलं सगळ्यांचं ध्यानामध्ये प्रगती होते. मला हे ध्यान प्रकार खूप आवडायचा आणि खूप शिकायचं होतं, पण मला शंकर महाराजांना मी नेहमी प्रार्थना करायचंय, मला मेडिटेशन शिकायचंय, पण मला कोणतरी योग्य व्यक्ती अशी द्या की जी मला शिकवेल, ध्यानामध्ये माझी प्रगती होईल. नामस्मरण तर त्यांना आवडतं, ते करून घेतातच, पण त्याच्यातून पुढे मला माहिती नाही. पण यातून एक खूप ते उत्सुकता होती मेडिटेशन शिकायची. आणि महाराजांनी त्याचं एवढे त्या दिवशी अचानक ते हे उघडलं युट्यूबचं आणि ऋताताईंचं दिसलं. ऋताताई ओळखीच्याच आहेत, पण ते मला माहिती नव्हतं की एवढे दिवस तो योग येत नव्हता आणि महाराजांनी शंकरगीतेपासून तो योग आणला. आणि आता मी पण ते रेग्युलर ऐकते, पण कधी कधी होतं थोडंसं सकाळचा 3 दिवस माझा खंड पडणार आहे, बाहेरगावी जाते म्हणून, पण मी नंतर युट्यूबवर ते ऐकीन नक्कीच. पण आज खूप छान अनुभव. आणि रामाचं हे ऐकताना पण असं सतत म्हणजे गोलाकार डोलायलाच होत होतं, ते सतत शरीर फिरत होतं असं छान गोलाकार. ऋताताईंना खरंच मनापासून नमस्कार. तुमच्या कार्याला, समाजाला जे काय तुम्ही देताय अनमोल. गुरुदादा आणि ऋताताई, गुरुदादांना पण नमस्कार. तेही वेळात वेळ काढून जॉबच्या ह्याच्यातून आपल्यासाठी करतायत. खरंच मनपूर्वक धन्यवाद तुम्हाला. आणि आपल्या ग्रुपची एकदा प्रत्यक्ष सुद्धा कधीतरी भेट हो कुठेतरी, असं नेहमी वाटतं मनापासून. आपण ह्याच्यावर बघतो एकमेकांना, ओळखी होत, आपले चेहरे बघतो, पण आपल्याला एकदा असं एकदा कधीतरी या ग्रुपने आपण भेटावं असं पण वाटतं. तोही योग महाराज कधीतरी आणत आपल्याला. ही महाराजांच्या चरणी प्रार्थना. नमस्कार. ममता बोल. ऋताताई नमस्कार. मी स्पेशली मुद्दाहून आता बोलते, कारण गर्भसंस्कार करण्यासाठी वेगळे बाहेर जाण्याची गरज नाही. फक्त हे ऋताताईंचं सेशन अटेंड करा. खरंच एवढे संस्कार होतील बाळावरती की काही अजून वेगळं करण्याची, वेगळी प्रार्थना करण्याची, वेगळ्या गोष्टी करण्याची गरजच लागणार नाही. म्हणून मी मुद्दाहून बोलते. खरं मी कमेंटमध्ये टाकलं होतं, पण मी ह्याच्यातून बोलते कारण मी एवढे माझ्या म्हणजे बऱ्याच गोष्टी घडल्या, ज्या की मी आता काही डिस्क्लोज नाही करत, पण अशा बऱ्याच गोष्टी ज्या ऋताताईंना माहिती आहेत की त्या घडल्या या 7 महिन्यामध्ये. त्याबरोबर हँडल करत, ते बाळ बरोबर सगळं करत इथपर्यंत मी पोहोचली. खूप छान गोष्ट आहे. आणि संस्कार म्हणजे एवढे सगळं कदाचितच आता आम्हीची जनरेशन वाचत असेल किंवा करत असेल, तरी काय, आणि वाचलं तरी तितका डीपली आम्हाला समजेल मला वाटत नाही. म्हणजे मला तरी नाही समजणार, जेवढ्या ऋताताई सुंदर पद्धतीने सांगतात. त्यामुळे एकदम छान. मला असं वाटतं माझ्या बाळावरती गर्भसंस्कार होतात.
त्यामुळे काही असो, किती लेट असो, काही असो, मला उठून हे अटेंड करायचं. बाकी सगळं मी इव्हन खाणं पण मी थोडं उशिरा करेन, पण मी हे करते मोस्टली. आणि मला असं खूप विश्वास आहे, की ते एकदम शांत, स्टेबल. अशा छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, जसं की खूप क्रेव्हिंग होतं. सगळे सांगतात खूप भूक लागते, हे लागतं. पण इतकं स्टेबल बाळ आहे, की ते बरोबर प्रमाणात खातं. हे मला अनुभव, कारण पहिल्या वेळेसच्या आणि आत्ताच्या अनुभवामध्ये आपल्याला कळतं म्हणून मी सांगते. तर बरोबर तेवढंच खातं आणि त्याचं कधी असं मला हे खायचंय, ते खायचंय, ह्याचं टेम्प्टिंग, त्याचं टेम्प्टिंग, ह्याचं क्रेव्हिंग, कशाचं क्रेव्हिंग होत नाही. आणि समजा झालंच एखादी गोष्टीचं क्रेव्हिंग, तर एवढुसं खाल्लं तरी सुद्धा सॅटिस्फॅक्शन आहे. म्हणजे असं वाटतं ते इतकं समाधानी आहे, इतकं छान आहे. म्हणजे मी मुद्दामून शेअर करते, की खरंच गर्भवती स्त्रीने दुसरीकडे जाऊन 17 गोष्टी करण्यापेक्षा बसून घरी शांतपणे हे संस्कार जरी घेतले ना, तरी तिचे बाळ एकदम छान होऊन जाईल. काही टेन्शन नाही राहणार असं. म्हणून मी मुद्दामून आता सांगते. किती छान बोललात, खूप आवडलं. आणि ताई, खरंच तुम्ही इतक्या कळकळीने बोलता की काय म्हणावं समजत नाही. एक तर मला जास्त बोलता येत नाही, पण खरंच खूप छान वाटतं. मी अनुराधा बोलते. ममता अनुराताई ज्या काही त्यांनी व्यक्त झाल्या त्याच्याशी मी पूर्णतः सहमत आहे, कारण त्यांच्या इतकं मला बोलता येत नाही. पण नुसताताई तुम्ही खूप मेहनतीने आणि ज्या आर्थतेने सांगत असता, वाचन किंवा नुसतंच युट्यूब पाहण्यापेक्षा त्याचा परिणाम खूप होतो. धन्यवाद ऋताताई, खूप मेहनत घेता आणि आम्हाला तुमच्या आराधना मध्ये आम्ही सामील झालोय. आमचं भाग्य की तुमच्यासारख्याकडून आम्हाला मार्गदर्शन मिळते. धन्यवाद ताई. हो, खरंच आम्ही खूप लकी आहोत, की तुम्ही आम्हाला भेटलाय. गुरुदा, गाणं खूप सुंदर झालंय तुझं. मस्त म्हणालेस तू त्याच्यामध्ये. मी बघा ऐकलं आणि हे केलं, पण मस्त वाटलं. मी ऐकलं म्हणजे पूर्ण. इव्हन चिन्मयीचं पण गाणं मी दरवेळेस ते गाणं ऐकते स्पेशली. पूर्ण सेशन नाही होत ऐकून, पण ते नक्की गाणं तर नक्की ऐकते मी स्पेशली. गोड एकदम. ऍक्च्युली मी एक गोष्ट सांगतो, हे प्री प्लॅन नव्हतं. ऋताताईंनी मला एक गोष्ट सांगितली, विचारली चिन्मयी बद्दल, पण चिन्मयी थोडी बिझी होती, तर मी विचार केला की मी काय करू शकतो का याच्यामध्ये. तर ऍक्च्युली ऑफिसचं पण बरंच काम होतं, पण नंतर मग काय माहिती कुठनं एनर्जी आली. बहुतेक नाही, नक्की शंकर महाराज असतील. ते रेकॉर्डिंग ऍक्च्युली केलेलं पहाटे, म्हणजे पहाटेच्या 1:30 वाजता, आणि एडिटिंग पूर्ण झालंय पहाटे 3-3:30 वाजता. आणि एवढं सगळं करूनही मला काहीच असं काय म्हणतात त्याला, स्ट्रेस आला नव्हता. मी तेवढाच फ्रेश होतो जेवढा मी उठल्यानंतर फ्रेश होतो. आणि नंतर शंकर महाराजांच्या असं जवळ आहे तसं अनुभवलं मी, आणि त्यांना नमस्कार केला, नंतर झोपलो. ही एनर्जी सगळी त्यांच्याकडनं येते, माझं काय नसतं त्याच्यामध्ये. गुरुदा, कालचं गाणं खूपच छान होतं, मनाला भिडत होतं. मी पूर्ण गाणं ऐकलं तुमच्या याच्यावर. मी नुसतंच कमेंट केली. खूपच चिन्मयीचं गाणं तर ना माझ्याकडे काय म्हणजे बरेच वेळा दिवसभर हृदयात हे होत असतं. मी बोलत नसते, पण लक्षात असतं. काय सांगू, खूप हे होत असतं. छान वाटतं. तेच म्हणजे तुम्हाला वाटतं मी सगळं करतोय हे, पण माझं काही नाही. ते शंकर महाराजच करून घेतात सगळ्या गोष्टी. करून घेणारे तर तेच आहेत ना. आपण फक्त निमित्त मात्र असतो. करून तर तेच घेतात. बरं, आम्ही असं म्हणतो मग गुरुदादाच्या दादा. मनाचं मोठेपण आहे. बरं दादा, गुरुदादाच्या मनाचं मोठेपण. दादा आम्ही असं म्हणतो की शंकर महाराजांनी तुझ्याकडनं गाऊन घेतलं बस. आणि ते चिन्मयीचा तर आवाज, तर चिन्मयीचाच आवाज घुमत असतो. म्हणजे आपल्याला आपला आवाज येत नाही, जरी आपण ऐकायला गेलो तरी चिन्मयीचाच आवाज येत असतो.
दिवसभर ते सारखं तेच येतं की चिन्मयी गाते आणि ती सद्गुरु राया ते येतं ना ते दिवसभर तोंडात म्हणजे मनातल्या मनात तरी आम्ही बोलतच असतो. चांगलंय. नामस्मरण सांगितलंच आहे ना महाराजांनी आणि समर्थांनी. तिच्यामुळे जास्त ते उत्स्फूर्तपणे आम्ही करतो. आज काय झालं माहितीये का? आज सकाळी उठले ना मी, तर माहिती नाही आपोआपच चिन्मयीचं गाणं म्हणजे शंकर महाराजा माझी नौका किनाऱ्याला लावा, हे समजा कितीतरी वेळ आपोआप उठल्या उठल्या चालूच होतं. जवळजवळ 5 मिनिटं तरी चालू होतं. त्याच्यानंतर मी बाकीचं रोजचं जे करते ते केलं. पण आपोआपच मी काहीच हे नाही आणि किंवा रात्री झोपताना पण मी म्हणत नव्हते. पण काल पण बऱ्याच वेळा तोंडामध्ये तेच गाणं होतं. पण आज सकाळी उठल्या उठल्या हेच सुरू झालं, चिन्मयीच्या आवाजातलं गाणं. धन्यवाद गुरुदादा. नौका किनाऱ्याला लावणाऱ्या ऋताताई आहे आणि अनघाताई यांचं सगळ्यांचं हे आहे आपल्याला. नाही बाबा, हो, हो, हो. आपण सगळे मित्रमैत्रिणी आहोत त्याबद्दल इथे. त्याला काही हेच नाहीये. मी रजा दुमतच मागते नाही. आता. रजा मागते आपली. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. डोळ्यात आता अश्रू आहेत, त्याच्यामुळे बोलता येत नाही. जय श्रीराम. खूप खूप धन्यवाद ऋताताई, गुरुदादा. धन्यवाद ऋताताई. जय धन्यवाद श्रीराम. ऋताताई. खूप खूप छान, छान. खूप आनंद झाला.